विश्रामबाग पोलिसांची घरफोडी प्रकरणी मोठी कारवाई. 2,34,000चा चोरीचा मुद्देमाल जप्त. एक आरोपी अटकेत. गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई. सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत 2,34,750 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 18 ॲल्युमिनियम ट्रक, ॲल्युमिनियमचे 5 तुकडे, 20 स्टेनलेस स्टील पट्ट्या, ॲल्युमिनियम पट्ट्या तसेच इतर साहित्य असा एकूण 2,34,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 208/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना शिरूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश माने, पोलीस अंमलदार योगेश पाटील, गणेश बामणे तसेच गुन्हे शोध पथकातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश माने करीत आहेत.